मंडळी नमस्कार. फलटण तालुक्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रकरणानंतर न्याय मिळवण्यासाठीच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या आणि त्या मुलीला न्याय म्हणजे काय हे अजून स्पष्ट करता आलेलं नाही. त्या मुलीला न्याय म्हणजे तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या माणसांना शोधणे, तुरुंगात टाकणे, खटला चालविणे, त्यांना शिक्षा मिळवून देणे हा न्याय होईल. पण त्या निमित्ताने राजकीय प्रकरणे काढत राजकारणाची कुरघोडी करण्याचे विषय चालविणे म्हणजे न्याय होईल का हा माझा प्रश्न आहे. संपदास न्याय मिळायला हवा, तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लोकांना शिक्षा मिळायला हवी, त्यासाठी वाटेल ती समिती स्थापन करता आली तर करावी, फास्ट ट्रॅक कोर्टात करावं आणि न्याय मिळवून द्यावा. पण या न्यायाचं निमित्त करून कोणी राजकारण करणार असेल आणि जगाच्या समोर वेगळी माहिती आणणार असेल तर मग मात्र चर्चा व्हायला हवी. यात भाजपच्या खासदाराचा समावेश आहे असं सांगत माजी खासदाराला ओढून निंबाळकरांच्या निमित्ताने भाजप आणि फडणवीस यांना ठोकण्याचा जो उद्योग सुरू आहे, त्यांना ओढण्याचा जो उद्योग सुरू आहे, त्यावर भाष्य व्हायला हवं. एक मुद्दा अक्कांनी पुढे आणला तो म्हणजे महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील कुटे यांच्या संस्थेला, कंपनीला निंबाळकरांनी दूध डेअरी विकली. 1000 कोटीला विकली. 400 कोटीचं कर्ज त्यावर होतं. मग 1400 कोटी त्याला भरावे लागले बिचाऱ्या कुटेंना, ते चालवू शकले नाहीत. मग पुन्हा ती डेअरी स्वस्तात परत घेतली. कुटेंचं मोठं दुकान लागलं आणि या डेअरीच्या व्यवहारातच कुटे बुडाले. त्यामुळेच कुटेंचा अपहार समोर आला. कुटेंचं नुकसान निंबाळकरांच्या मुळे झालं. काय मस्त कहाणी तयार झाली आणि ती कहाणी सांगितली गेली. आता डेअरीचा व्यवहार झाला होता का? हो. ती डेअरी आता कुटेंच्याकडे आहे का? नाही. या 2 सत्यांना पकडून बाकी सगळी असत्य टाकली गेली. काय वस्तुस्थिती? निंबाळकरांच्या डेअरीचे 2 प्रोजेक्ट्स होते. एक फलटणमध्ये, दुसरा अहिल्यानगरमध्ये. फलटणमधल्या डेअरीवर कर्ज होतं. अहिल्यानगरचं युनिट पूर्णतः कर्जमुक्त होतं. सरकारी व्हॅल्युएशन प्रमाणे त्या डेअरीचं मूल्यांकन झालेलं होतं 350 कोटी रुपये. त्यावर 185 कोटी रुपयांचं कॅश क्रेडिटचं कर्ज होतं. 40 कोटी रुपयांचं टर्म लोन होतं. म्हणजे साधारणतः 225 कोटी रुपयांचं कर्ज होतं. 225 कोटी रुपयांच्या कर्जासहित या डेअरीचा विक्रीचा व्यवहार करायचा होता. त्या डेअरीच्या एकूण साहित्याची किंमत, जागा, साहित्य याची किंमत ठरवण्यात आली. ती किंमत ठरली 75 कोटी रुपये. 75 कोटी रुपये किंमत अधिक 225 कोटी रुपये त्याचे कर्ज, असं मिळून 300 कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला. 350 कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन असलेली प्रॉपर्टी 300 कोटी रुपयांना विकल्या गेली. बरं, याची सुरुवात झाली 2017 पासून. कुटेनी निंबाळकरांशी 2017 साली या व्यवहाराबाबत संपर्क साधला. 2018 साली व्यवहार झाला आणि 2019च्या प्रारंभाला याचा ताबा घेतला गेला. 2019चं पूर्ण वर्ष 20, 21, 22, 23 पर्यंत ही दूध डेअरी चालली, नफ्यात चालली, फायद्यात चालली. या 3-4 वर्षात कुटे आणि नाईक निंबाळकर एकमेकांशी बऱ्याच वेळेला भेटले. भेटीत त्यांनी त्यांचं आगत स्वागत केलं.
कुटेंचा कोणताही राग नाईक निंबाळकरांच्या वरती नव्हता अथवा नाईक निंबाळकरांचा कोणताही राग कुटेंच्या वरती नव्हता. दरम्यानच्या काळात मागच्या वर्षात ज्ञानराधा ही कुटेंची पतसंस्था बुडाली आणि कुटेंच्या अधोगतीला प्रारंभ झाला. मग कुटेंच्या सगळ्याच संस्था बंद पडल्या. एक ज्ञानराधा बंद पडणं तिरुमला उद्योग समूहाला बंद पडायला कारणीभूत ठरलं. डेअरी, तेल, पशुखाद्य या सगळ्याच विषयांच्यात या कुटेंचा व्यवसाय बंद पडू लागला. नुसता बंद पडू लागला नव्हे तर ईडीने या उद्योग समूहाच्या मालमत्तांचा ताबा घ्यायला सुरुवात केली आणि ईडीच्या याच कारवाईत कुटे यांची नाईकांच्याकडून घेतलेली दूध संस्था सुद्धा ताब्यात गेली ईडीच्या. आजही ही दूध संस्था ईडीच्या ताब्यात आहे. नाईक निंबाळकरांनी तिला परत घेतलेलं नाही. कशा करता अफवा उठवली? खोट्या गोष्टी कशा करता पसरवल्या? बरं, समजा कुटेंची संस्था ताब्यात घेतली, हे सिद्ध झालं, यानी संपदाच्या मृत्यूला नाईक निंबाळकर कारणीभूत होईल का? बरं, या कुटेंच्या व्यवहारात, नाईक निंबाळकरांच्या व्यवहारात संपदा मुंडेचा संबंध येतो कुठे? काहीच नाही. उठायचं आणि सांगायचं की झालं, तो शस्त्राचा व्हिडिओ फिरवला गेला. एवढ्या त्यांच्या घरी निंबाळकरांच्या खानदानातून आलेल्या वंशपरंपरागत शस्त्रांची पूजा विजयादशमीला केली गेली आणि तो त्यांनी व्हिडिओ अधिकृतरित्या टाकलाय. म्हणजे बायको पूजा करते त्यांची शस्त्राची, तो अधिकृतरित्या टाकलेला व्हिडिओ. एवढ्या शस्त्राची गरज काय? हाईट आहे, हाईट. एवढ्या शस्त्रांची गरज काय? अरे, त्या निंबाळकरांच्या खानदानात ही शस्त्र असतात. आता या शस्त्राने मारलाय का? उठायचं आणि आरोप करायचा, मूळ विषय भरकटवला पाहिजे, यासाठी हे सगळं चाललंय. असाच एक प्रकार आहे साखर कारखान्यांच्या दबावाच्या बाबतीतला. त्यातलंही सत्य आपण बाहेर आणूया. नमस्कार.